हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप शिरसे, राठोड एमपीएससी अकॅडमी, श्रीनगर, नांदेड। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लेक्चर राज्यघटनेवर असणार आहे आणि राज्यघटनेमध्ये आपण आपल्या राज्यघटनेचे काही स्रोत आहेत, भारताच्या संविधानाचे जे काही सोर्सेस आहेत, त्या सोर्सेसबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कोणती राज्यघटना असो, कुठल्या ना कुठल्या राज्यघटनेतून काही ना काहीतरी भाग निश्चितपणे घेतलेलाच असतो। त्याला भारतीय राज्यघटना सुद्धा अपवाद नाही, कारण भारताची राज्यघटना येण्याच्या पूर्वी जर बघितला तुम्ही तर अमेरिकेची लिखित राज्यघटना आपल्याला आलेली दिसून येते, म्हणजे त्याच्या 100-150 वर्षापूर्वी अमेरिकेची राज्यघटना आलेली दिसून येते। सांगायचा मुद्दा असा की भले आपल्या राज्यघटनेला बरेच लोकांनी त्या काळामध्ये उजनी राज्यघटना, थिगळाचं कार्य किंवा कॉपी केलेलं आहे असं जरी म्हटलं असेल, तर तुम्हीच विचार करा, आजच्या घडीला किंवा 1950च्या दरम्यान कोणती राज्यघटना लिहित असताना कुठल्या राज्यघटनेत काही येणार नाही असं पॉसिबलच नाही। कारण का, सर्व काही राज्यघटनामध्ये लिखित राज्यघटनामध्ये कुठून ना कुठून काही ना काही ते घेतलेलं असते आणि ती दुसरीकडून काही न घेता एखादी राज्यघटना बनवणे हे शक्यच नाही। कारण का, मूलभूत हक्क अमेरिकेच्या राज्यघटनेत दिले आहेत, आपल्याला ते देणं भाग होतं, ठीक आहे। मग त्याच्यातून आपण काय केलेलं आहे, फक्त ती कन्सेप्ट घेतलेली आहे। म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की आपण दुसऱ्या राज्यघटनेमधून जे काही गोष्टी घेतल्यात त्या कॉपी आणि पेस्ट केल्यात असं त्याचा अर्थ होत नाही। तर आपण आपल्या अनुरूप जे आहेत ते बदल केलेत, आपल्या परिस्थितीनुसार बदल करून त्या गोष्टी घेतल्या आहेत। आणि निश्चितच तुम्ही बाकीच्या राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर, भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आपले संविधान हे इतर देशाच्या संविधानापेक्षा कितीतरी पुढे आहे आणि कितीतरी वेगळं आहे। आणि जरी इतर देशाच्या संविधानामधून आपण काही ना काही जरी गोष्टी घेतल्या असतील तर नक्कीच ते युनिक गोष्टी आहेत, युनिव्हर्सल गोष्टी आहेत, ते की इतर संविधानामध्ये कुठंच पाहाव्यास मिळत नाही। तरच ते आपण पाहू नेमकं आपण काय काय जे आपले स्रोत आहेत राज्यघटनेचे ते बघू। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचं जे काही स्रोत आहे किंवा त्याचा भाग आहे तो 3 भागामध्ये डिवाइड करता येतो। एक म्हणजे संरचनात्मक भाग आहे, स्ट्रक्चरल पार्ट आहे, दुसरा म्हणजे तात्विक भाग आहे, फिलॉसॉफिकल पार्ट आहे, आणि तिसरा म्हटलं तर पॉलिटिकल राजकीय भाग आहे। आता संरचनात्मक भाग कशाला म्हणायचं, भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक भाग जर बघितला तुम्ही तर 1935च्या कायद्यातून आपण घेतलेला आहे। कारण 1935च्या कायद्यातून नियर अबाउट 250 तरतुदी घेतले, 250 तरतुदी म्हणतोय मी, या ठिकाणी 250 कलम म्हणत नाही, 250च्या आसपास तरतुदी घेतलेले आहेत। तो संरचनात्मक भाग झाला, स्ट्रक्चरल पार्ट त्याच्यातून आलेला आहे। याबरोबरच भारतीय संविधानातील जे काही तात्विक भाग आहे, फिलॉसॉफिकल पार्ट जो आहे, तात्विक भाग कशाला म्हणतात, तात्विक भाग म्हणजे मूलभूत हक्क, त्याच्यानंतर काय म्हणता येईल मार्गदर्शक तत्वे, याला आपण तात्विक भाग म्हणतो। तर हे तात्विक भाग आपण एकतर अमेरिकेतून घेतलेला आहे मूलभूत हक्क, आणि आयरिश राज्यघटनेमधून आपण घेतलेलं आहे मूलभूत जे काही मार्गदर्शक तत्व जे आहे ते आपण तिथून DPSP तिथून घेतलेलं आहे। म्हणजे सांगायचा मुद्दा असा, तात्विक भाग या 2 देशाकडून घेतलेला आहे। याबरोबर जे काही पॉलिटिकल पार्ट आहे, राजकीय भाग आहे, तो बहुतांश करून आपला ब्रिटनच्या राज्यघटनेवर जे काय आहे ते अवलंबून आहे। जे काही संसदीय शासनपदे आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे त्याच्यावर तो राजकीय पॉलिटिकल पार्ट जो आहे तो त्याच्यावर डिपेंड आहे असं या ठिकाणी दिसते। तर बघा, या ठिकाणी काही मी नावं लिहिलेली आहेत, कुठून काय घेतले त्या गोष्टी दिलेल्या आहेत। तर बघा, पहिल्यांदा बघू आपण या ठिकाणी भारत सरकारचा जो कायदा आहे 1935चा, या कायद्यातून, आता हा कायदा खूप मोठा कायदा होता, या कायद्यामध्ये जर बघितला तुम्ही तर 321च्या आसपास 321 अनुच्छेद होते। म्हणजे बघा, भारत सरकारचा कायदा जो आहे 321 अनुच्छेद होते एका कायद्याचे, म्हणून भारताची राज्यघटना मोठी होण्यामध्ये सुद्धा या कायद्याचा जो काय हातभार आहे, कारण एका कायद्यामध्ये 321 अनुच्छेद जे आहे ते कलम त्या काळात आपल्याला पाहावयास मिळतात। या कायद्यामधून आपण 250 तरतुदी घेतली आहेत। किती तरतुदी घेतली आहेत, तर या कायद्यातून, भारत सरकारच्या कायद्यातून 1935च्या 250 तरतुदी घेतली आहेत। महत्त्वाचं म्हणलं तर भारताची काही संघराज्य शासन पद्धती जी आहे, संघराज्य फेडरल जे काही स्ट्रक्चर आहे आपलं जे आहे ते कुठून घेतलं असा क्वेश्चन येऊ शकतो। अमेरिका फेडरल आहे, भारत फेडरल आहे, भारताची राज्यघटना फेडरल आहे। आता भारतामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, भारत फेडरल आहे, काही अंशी युनिटरी पण आहे। भारत युनिटरी कधी होतो, भारत फेडरल कधी राहतो, याच्यावर एक आपण वेगळा व्हिडिओ बनवू की भारत फेडरल कसा आहे, युनिटरी कसा आहे, याचा एक वेगळा मी निश्चित व्हिडिओ बनवतो। भारतात जे काय आहे ते शासन पद्धती संघराज्य, संघराज्य म्हणजे तिथं 2 सरकार असतात, केंद्र सरकार, राज्य सरकार, असे 2 सरकार आपलं स्वतंत्र काम करतात, तेव्हा त्याला फेडरल असं म्हणतो। आणि जेव्हा एकच सरकार असते आणि दुसरं सरकार असेल तर दुय्यम असते, तेव्हा त्याला युनिटरी म्हणतात। तर भारताची कसं आहे, संघराज्य शासन पद्धती आहे, जे आपण 1935च्या कायद्यातून घेतलेली आहे। याबरोबर राज्यपालाचे पद जे आहे, गव्हर्नर ऑफ द स्टेट, राज्यपालाचं पद सुद्धा आपण कुठून घेतलेलं आहे,
ते 1935चा जो कायदा आहे त्याच्यातून घेतला आहे. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्यपालाचं पद 35च्या कायद्यातून घेतलं आहे, पण राज्यपालाची निवड कशी व्हावी, नियुक्ती कशी व्हावी हे मात्र 1935च्या कायद्यातून घेतलेलं नाही. पद तेवढं राज्यपालाचं घेतलेलं आहे आपण. न्यायव्यवस्था, आपली जी काय न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था नेमकं कुठून घेतली असं विचारलं जाऊ शकतं. स्वतंत्र न्यायव्यवस्था वेगळं, ठीक आहे, फक्त न्यायव्यवस्था शब्द वापरला आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हटलं तर अमेरिका येऊन जाईल. फक्त न्यायव्यवस्था जर म्हटलं तर ती कुठून घेतली, 1935च्या कायद्यातून घेतली. लोकसेवा आयोग, आपल्या देशामध्ये आपल्या राज्यघटनेनं केंद्र लोकसेवा आयोग UPSC, राज्याच्या पातळीवर MPSC सारख्या जे काही आयोग आहेत ते राज्याच्या लेवलला भरत्या घेतात. तो आयोग जो आहे ते नेमले MPSC, राज्यघटनेत तरतूद केलेली आहे जे काय असेल लोकसेवाची, तर ते तरतूद राज्यघटनेत केलेली आहे. UPSC असेल, MPSC असेल, हे घटनात्मक संस्था देशामध्ये नोकर भरती करण्याचं, सनदी अधिकारी भरती करण्याचं काम करतात. तर हे सुद्धा कुठून घेतलं आपण, 1935च्या कायद्यातून घेतलं आहे, हे लक्षात ठेवा. याबरोबर आणीबाणीची तरतूद, जेव्हा एखादा देश फेडरल असतो ना, तर फेडरल अशा स्ट्रक्चर असलेल्या देशामध्ये आणीबाणीची तरतूद असणं थोडंसं वेगळं वाटते. म्हणजे अमेरिका हा फेडरल आहे, अमेरिकेत आणीबाणीची तरतूद नाही आहे, आणीबाणी लागू करता येत नाही. तर ज्या देशामध्ये फेडरल बरोबर युनिटरीचे स्ट्रक्चर असतात, फेडरल पण आहे आणि तो देश युनिटरी पण फॉर्ममध्ये येतो, म्हणजे एकात्मक आणि संघात्मक हे दोन्ही लक्षणं आहेत, अशा देशामध्ये आणीबाणीची तरतूद असू शकते. ठीक आहे, कारण आणीबाणी लागू करणं म्हणजे एक प्रकारचं राज्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं आहे. केंद्राचं त्या ठिकाणी जे काही प्रभुत्व वाढते आणि संघराज्यामध्ये केंद्राचं प्रभुत्व जास्त असायला जमत नाही, कारण दोघांना समान अधिकार दिलेले असतात. म्हणून भारतामध्ये आणीबाणीची तरतूद केलेली आहे. ती आणीबाणी कुठून घेतली आपण, तर ती आणीबाणी घेतलेली आहे 1935च्या कायद्यामधून घेतलेली आहे. याबरोबर प्रशासनिक तपशील जे आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की कुठली राज्यघटना बघा, अमेरिकेच्या राज्यघटना तर 7 कलम आहेत. कुठली राज्यघटना घ्या, राज्यघटनेमध्ये प्रशासनिक तरतुदी ज्या आहेत राज्यघटनेमध्ये केल्या जात नाहीत. पण भारतात संविधानाचं एक अनोख्य वैशिष्ट्य आहे की भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रशासनिक जो काय आहे, प्रशासन कसं असावं यासंबंधी सुद्धा माहिती राज्यघटनेतच दिलेली आहे. कारण बहुतांश करून ते भाग राज्यघटनेमध्ये दिला जात नाही. हे भारतीय राज्यघटनेचं जे आहे ते सर्वात महत्त्वाचं मला वाटते फॅक्टर आहे असं मला म्हणता येईल या ठिकाणी. तर एवढ्या गोष्टी ज्या आहेत 1935च्या कायद्यातून आपण घेतलेल्या आहेत. याबरोबर ब्रिटिश राज्यघटना जर बघितला तुम्ही, तर ब्रिटिश राज्यघटनेतून आपण संसदीय शासन पद्धती घेतली आहे. आता शासन पद्धती 2 प्रकारच्या असतात, राज्यकारभार 2 पद्धतीने करता येतो. एक तर अध्यक्ष प्रणाली अमेरिकेमध्ये आहे आणि संसदीय प्रणाली भारतामध्ये आणि ब्रिटनमध्ये आहे. आता आपण जरी ब्रिटनमधून संसदीय प्रणाली घेतली असेल तर नक्कीच आपली संसदीय प्रणाली ब्रिटनपेक्षा वेगळी आहे. याचा अर्थ ब्रिटनपासून कॉपी नाही केली आपण, वेगळी कशी आहे. कारण ब्रिटनमध्ये जर बघितलं तुम्ही तर ब्रिटनमध्ये संसदीय प्रणाली जरी असेल तरी त्या ठिकाणी राजा हे पद आहे आणि राजा वंशपरंपरेने निवडून येतो. म्हणजे ब्रिटन हे गणराज्य नाही आणि भारतामध्ये संसदीय प्रणाली आहे, पण भारतामध्ये राष्ट्रपती पद आहे आणि ते जनतेकडून निवडून दिले जातात अप्रत्यक्ष, आणि वंशपरंपरेनं पद नाही. याबरोबर तिथले सुप्रीम कोर्टचा जो काय सरन्यायाधीश असतो ब्रिटनच्या, तो राज्यसभेचा अध्यक्ष असतो. सुप्रीम कोर्टचा सरन्यायाधीश राज्यसभेचा अध्यक्ष असतो. आपल्या देशामध्ये असं नाही, राज्यसभेचा अध्यक्ष पॉलिटिकलच माणूस असतो एका ठिकाणी. म्हणजे कितीतरी बदल असे सांगता येतील तुम्हाला त्या ठिकाणी, जे ब्रिटन आपल्यामध्ये वेगळे आहेत. म्हणून संसदीय प्रणाली जरी आपण तिथून घेतली असेल, संसदीय शासन पद्धती, तरी आपली निश्चित ब्रिटनपेक्षा वेगळी आहे. याबरोबर कायद्याचे राज्य, रूल ऑफ मॅन, रूल ऑफ लॉ, प्रोफेसर डायसी यांचा सिद्धांत आहे. रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. कायद्याचं राज्य म्हणजे कायद्यापेक्षा वरी कोणीच नाही, कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, किंवा मनमानी कारभार चालणार नाही. मनमानी कारभार चालणार नाही, संविधान सांगते तेच करावं लागेल, संविधानाच्या वर कोणी नाही, याला कायद्याचं राज्य म्हणतात. रूल ऑफ मॅन म्हणजे माणसापेक्षा वरी कोणी नाही, कायदा पण लहानच. जिथं हुकुमशाही आहे, डिक्टेटरशिप आहे, अशा देशामध्ये रूल ऑफ मॅन असतं, डिक्टेटरशिप. आपल्या देशात डिक्टेटरशिप नाही, डेमोक्रेसी आहे. तर कायद्याचं राज्य जे आहे ते आपण ब्रिटनकडून स्वीकारलेलं आहे. याबरोबर कायदेमंडळ प्रणाली, आपल्या देशामध्ये कशी प्रणाली आहे, कायदेमंडळ प्रणाली. कायदेमंडळ, राष्ट्रपती, ज्याला आपण राष्ट्रपती आहे आपल्या केंद्रीय कायदेमंडळामध्ये, लोकसभा आहे, राज्यसभा आहे. राज्यामध्ये बघितला तुम्ही राज्यपाल आहेत, विधानसभा आहे, विधान परिषद आहे. तर कायदेमंडळ प्रणाली जी आहे ती आपण काय केले, स्वीकारले, किंवा कायदेमंडळ प्रणाली हे संसदीय प्रणालीचाच एक भाग आहे. एकेरी नागरिकत्व. भारत, मी सांगितलं की संघराज्य जरी असेल भारतामध्ये, तरी संघराज्याचं लक्षण असं असते की संघराज्यामध्ये नागरिकत्व दुहेरी असते, म्हणजे 2 नागरिक असतो आता संघराज्यामध्ये. पण अमेरिकेचं उदाहरण घ्या ना, अमेरिका संघराज्य आहे आणि त्याचा अभिन्न अंग जे म्हणजे आहे ते म्हणजे काय आहे की नागरिकत्व 2 असतात, राज्याचं वेगळं आणि देशाचं वेगळं असते. पण आपण संघराज्य असून सुद्धा आपण काय केलं आहे, एकेरी नागरिकत्व घेतलं आहे. एकेरी नागरिकत्व हे
कसं असते माहिती आहे का, हे युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं काम आहे. एकी नागरिकत्व म्हणजे देशात कुठे राहा तुम्ही नागरिक एकच राहता. तर हे लक्षण आपण कुठून उचललेलं आहे किंवा कुठून घेतलेलं आहे, तर ते आपण घेतलं आहे ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेतलं आहे. पण तरी पण याच्यामध्ये खूप सारे काही बदल आहेत, आपण ते नंतर कधी बघू. तर एकेरी नागरिकत्व, याबरोबर आदेश पारित करण्याचे जे काही विशेष अधिकार आहेत ते रिट जे आहे, रिट पिटिशन ज्याला आपण बंदी प्रात्यक्षिकरण रिट म्हणतो. लक्षात ठेवा, तुम्हाला माहीत असेल मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यावर आर्टिकल 32च्या माध्यमातून तुम्हाला 5 प्रकारच्या रिट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करता येतात. हायकोर्टामध्ये 226 नुसार, 32 नुसार सुप्रीम कोर्टमध्ये. तर ते रिट पिटिशन जे आहे ते फाईल करण्याचा जो का पारित करण्याचा जो काय विशेष अधिकार आहे तो आपण कुठून घेतला आहे, तर तो घेतला आहे नक्कीच आपण ब्रिटनच्या राज्यघटनेवरून. संसदीय शासन पद्धती आलीच. याबरोबर द्विगृही कायदेमंडळ. बघा कायदेमंडळ आपलं कसं आहे, एकगृही नाही द्विगृही आहे. ठीक आहे, म्हणजे कसं बाय कॅमेरेला आहे, म्हणजे लोकसभा पण आहे राज्यसभा पण आहे. भले राज्यसभेला अधिकार कमी असतील पण राज्यसभेचं महत्त्व जे आहे ते खूप महत्त्व आहे त्या ठिकाणी. राज्यसभेशिवाय काम होऊ शकत नाही कुठलंही, कारण बिल पारित करताना एक धनविधेयक सोडलं तर बाकीच्या सर्व विधेयकाच्या बाबतीमध्ये घटना दुरुस्ती असेल कुठले असेल राज्यसभेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. तर द्विगृही कायदेमंडळ सुद्धा आपण ब्रिटनकडून स्वीकारलेलं दिसून येतं. अमेरिकेकडून काय घेतलं आहे, यूएससी राज्यघटना जी आहे, तर यूएससी राज्यघटना जगातली पहिली लिखित राज्यघटना आहे. इथून काय घेतलं आहे, तर सर्वात महत्त्वाचं मूलभूत हक्क आपण इथून घेतले आहेत. भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क दिले आहेत. तर फंडामेंटल राईट्स जे आहेत प्रत्येक व्यक्तीला मिळतात ते आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेलं दिसून येतं. याबरोबर स्वतंत्र न्यायव्यवस्था. बघा न्यायव्यवस्था कुठून घेतलेली आहे, न्यायव्यवस्था घेतलेली आहे 35च्या कायद्यातून. पण स्वतंत्र न्यायव्यवस्था, स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा मिनिंग काय आहे, याचं मिनिंग असं आहे बघा. काय म्हटलं जातं की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे जे काही 3 अंग आहेत लोकशाहीचे, तर हे एकमेकापासून वेगळे असले पाहिजे. वेगळे असले पाहिजे म्हणजे काय, तर न्यायमंडळावर काम करणारा व्यक्ती तो कायदेमंडळावर नसावा आणि कार्यकारी मंडळात पण नसावा. कार्यकारी मंडळाचा व्यक्ती न्यायमंडळाचे अधिकार नसावे, त्याला कायदेमंडळाचे नसावे. आणि कायदेमंडळात काम करणारा जो व्यक्ती आहे म्हणजे आमदार खासदार तो न्यायमंडळात नसावा, कार्यकारी मंडळात नसावा. याला म्हणतात स्वतंत्र न्यायव्यवस्था, स्वतंत्र असणारी व्यक्ती म्हणजे स्वतंत्र फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये. त्याला अमेरिकेमध्ये कसं आहे बघा, अमेरिकेमध्ये कार्यकारी मंडळाचा व्यक्ती कार्यकारी मंडळावरच काम करतो, कायदेमंडळातही करत नाही, न्यायमंडळातही करत नाही. न्यायमंडळाचा व्यक्ती कायदेमंडळात कार्यकारी मंडळामध्ये काम करू शकत नाही आणि कायदेमंडळाचा व्यक्ती कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ आणि न्यायमंडळातही काम करू शकत नाही. म्हणजे स्ट्रिक्टली अमेरिकेमध्ये. भारतात थोडंसं याच्यामध्ये ढील दिलेली आहे. भारतामध्ये कायदेमंडळाला व्यक्ती कार्यकारी मंडळात जाऊ शकतो, न्यायमंडळात जाऊ शकत नाही. आणि कार्यकारी मंडळाचा व्यक्ती कायदेमंडळावर तर असतो पण न्यायमंडळात असत नाही. आणि न्यायमंडळाचा व्यक्ती जो आहे सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश वगैरे तो कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ कुठेही या ठिकाणी त्यांना पद धारण करता येत नाही. स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हणजे काय की न्यायव्यवस्थेमध्ये कोणताही मंत्री नसावा. ठीक आहे, कोणताही मंत्री न्यायाधीश होऊ शकत नाही किंवा न्यायाधीश पदावर असताना कोणता व्यक्ती मंत्री होऊ शकत नाही, आमदार खासदार होऊ शकत नाही. म्हणजे न्यायपालिका कार्यकारी मंडळ आणि कार्यकारी मंडळापासून आणि कायदेमंडळापासून वेगळी ठेवणे. का, कारण डिसिजन देताना कुठल्या प्रकारचा इंटरफेअर झाला नाही पाहिजे म्हणून न्यायपालिका स्वतंत्र जे आहे ते आपण स्वातंत्र्य दिलेलं आहे. एकदम निडर बनवलं आपल्या न्यायपालिकेला. आपण एकदम निर्णय घेताना त्यांना पदाची सिक्युरिटी दिलेली आहे, आपण त्यांना पगारीची सिक्युरिटी दिलेली आहे. कुठल्या प्रकारचं त्यांना भीती राज्यघटनेनं भीतीपासून स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठलीच भीती घेऊ नाही त्यांना न्यायाधीशाला, कारण त्यांना अशी भीती नाही की मी जर निर्णय देऊ सरकारच्या विरोधामध्ये तर मला पदावरून काढलं जाऊ शकतं. तर सोपं नाही ते काढणं पदावरून. ठीक आहे, कारण त्यांना महाभियोग पद्धत जे असेल किंवा एक प्रोसेस दिला राज्यघटनेने त्या प्रोसेसनं काढणं खूप अवघड असतं काम. म्हणून न्यायपालिकेत स्वतंत्र आपण जे आहे किंवा स्वतंत्र न्यायपालिका असेल. ठीक आहे, स्वतंत्र न्यायपालिका म्हणजेच आता सांगितलं तुम्हाला मी कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यापासून यांच्या हस्तक्षेपापासून न्यायपालिका वेगळे असणं याला म्हणतात स्वतंत्र न्यायपालिका. आणि त्यांचा जर इंटरफेअर असेल तर मग न्यायपालिका स्वतंत्र असू शकत नाही. हे अमेरिकेहून घेतलेलं आहे. न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय, कायदेमंडळाने केला कायदा, समजा लोकसभेनं राज्यसभेनं कायदा पारित केला तर त्या कायद्याला फिल्टर करण्याचं काम, रिव्ह्यू करण्याचं काम, तपासण्याचं काम सुप्रीम कोर्ट करतं. म्हणजे सुप्रीम कोर्टला कायद्याला रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे. घटनेशी सुसंगत आहे की विसंगत आहे, घटनेने दिलेल्या अधिकारात राहूनच काम केलेलं आहे का, कायदा बनवलेला आहे का, किंवा मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा कायदा बनवलेला आहे का, हे तपासला जातो. आणि तपासून त्याला रद्द करण्याचं किंवा त्या लागू करण्याचं काम जे आहे ते सुप्रीम कोर्ट करतं. त्याला म्हणतात न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. हे आपण अमेरिकेहून घेतलेलं आहे. राष्ट्रपती महाभियोग. आता भारताचे राष्ट्रपती जे काय अपॉइंट केले जातात तर राष्ट्रपतीला पदावरून दूर करायचं असेल तर काय प्रोसेस असेल, त्याला महाभियोग असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, महाभियोग म्हणतात. आर्टिकल भारतीय संविधानाचं 61 मध्ये जे आहे ते तरतूद केली आहे. राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस कुठून घेतली महाभियोगाची, तर ती आपण अमेरिकेमधून घेतलेली आहे असं या ठिकाणी दिसतं. याबरोबर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचे जे काही न्यायाधीश आहेत, त्या न्यायाधीशाचं पद त्यांना म्हणजे न्यायाधीशाला पदावरून दूर करायचं असेल तर ती प्रोसेस काय असावी,
मी आता सांगितलं तुम्हाला स्वतंत्र न्यायपालिकेच्या पॉईंटमध्ये. स्वतंत्र न्यायव्यवस्था वेगळं, स्वतंत्र न्यायपालिका वेगळं, दोन्ही मुद्दे एकत्र सांगितलेत मी. ठीक आहे. न्यायाधीशाला पदावरून दूर कसं करायचं, तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस सुद्धा आपण अमेरिकेतून घेतलेली आहे. कारण सहजासहजी न्यायाधीशाला पदावरून काढणं सोपं काम नसतं, तर ती प्रोसेस आपण कुठून घेतली आहे, अमेरिकेतून. उपराष्ट्रपतीचं पद भारतामध्ये जे काय आहे ते कुठून घेतलं आहे, से अमेरिकेमधून घेतलं आहे. तरी पण दोघांमध्ये फरक आहे खूप मोठा. उपराष्ट्रपतीमध्ये आपले उपराष्ट्रपती अमेरिकेचे. ठीक आहे. तर उपराष्ट्रपतीचं पद कुठून घेतलं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, अमेरिकेमधून. याबरोबर पुढचं बघितलं तर आयरिश राज्यघटना, आयर्लंडची राज्यघटना, DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जी आहे, DPSP जी आहे, DPSP आपण आयरिशमधून राज्यघटनेतून घेतलेलं आहे. आर्टिकल 35 ते आर्टिकल जे काय असेल ते 51 मध्ये DPSP दिले आहेत. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, गव्हर्नमेंटला काय सूचना देण्याचं काम, काय मार्गदर्शन करण्याचं काम केलं जाते. गव्हर्नमेंटचं काय काम आहे, काय कर्तव्य जनतेप्रती, जनतेसाठी काय कामं करायला पाहिजे, यासाठी काही त्याच्यात माहिती दिलेली आहे. तर ते आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. एक प्रकारचं ते मूलभूत हक्काचाच भाग आहे म्हणलं ते चालतं. फक्त त्याला आपण सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागू शकत नाही त्याच्या बाबतीमध्ये. मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये आपण सुप्रीम कोर्टमध्ये म्हणजे DPSP न्यायप्रविष्ट नसतात, एवढं सांगायचं या ठिकाणी. राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करणे. आता बघा, भारताचे राष्ट्रपती राज्यसभेवर टोटल आजच्या टायमाला 12 सदस्य नामनिर्देशित करतात. कला, साहित्य असेल, समाजसेवा या बाबतीमधून किती 12 सदस्य नॉमिनेट केले जातात. तर ही नॉमिनेटेड करण्याची जी पद्धत आहे, आता असं का केलं जातं, कारण जे काही नामवंत व्यक्ती असतात एज्युकेशनमध्ये, सोशलमध्ये, हे लोक निवडणुकीच्या प्रक्रियेला कंटाळून जाऊ द्या कशाला जायचं वगैरे, पैसे वगैरे खर्च वगैरे कुठल्या गोष्टी असतील, निवडून येतो नाही म्हणून ते निवडणुकीमध्ये उतरत नाहीत. मग अशा तज्ज्ञ लोकांना जर आपल्याला घ्यायचं असेल कायदेमंडळामध्ये तर कसं घ्यायचं, मग तर राष्ट्रपतीला तो अधिकार दिला, तुम्ही डायरेक्ट अपॉइंट करून टाका त्यांना. तर नामनिर्देशित करण्याचं जे काय आहे ते कुठून घेतलं आपण, आयरिश राज्यकडून घेतले. 12 व्यक्ती राष्ट्रपती अपॉइंट करतात. आणि राष्ट्रपतीची निवडणूक जी पद्धत आहे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत जी असेल ते नेमकं कसं निवडणूक घ्यावी याबद्दलची माहिती जी आहे ती सुद्धा आपण आयरिश राज्यघटनेतून घेतलेलं दिसून येतं. याबरोबर कॅनडाची राज्यघटना जर बघितला तुम्ही तर कॅनडामधून काय घेतलंय, प्रबळ केंद्र सरकार ठीक आहे असलेलं संघराज्य. भारतात संघराज्य तर आहे हो, अमेरिकेत संघराज्य आहे, पण फरक हे आहे की अमेरिकेतले संघराज्य जे आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार प्रबळ नाही आहे, शक्तिशाली नाही आहे. शक्तिशाली म्हणजे केंद्र सरकारवरच राज्य सरकार डिपेंड असणं, ठीक आहे, किंवा केंद्राने दिलेला आदेश राज्यांना फॉलो करावं लागणं, याला म्हणतात सशक्त केंद्र सरकार म्हणतात, जे अमेरिकेत नाही, कारण दोघांना समान अधिकार दिले आहेत. पण भारताचं केंद्र सरकार सशक्त आहे, एकदम मजबूत आहे, पाहिजे तो निर्णय घेऊ शकते. राज्यांना अधिकार दिले असतील तरी केंद्र एवढे अधिकार नाहीत. त्यामुळं केंद्र जे म्हणतं ते जवळपास राज्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये करावं लागतं, ऐकावं लागतं. राज्यघटनेने दोघांचे अधिकार वाटून दिले असतील तरी सुद्धा पण आपण काय केले, जरी दोन्हीकडे अधिकार दिले असतील तर केंद्र सरकारला आपण मजबूत ठेवण्याचं काम जे आहे ते केलं दिसून येतं. याबरोबर केंद्राकडे शेष अधिकार. आता शेष अधिकार म्हणजे राज्यसूची, त्याच्यानंतर केंद्रसूची, समवर्त सूची याच्यामध्ये जे अधिकार नसतात ते शेष अधिकार म्हणतो त्याला आपण. ते शेष अधिकार, उरलेले अधिकार, या 3 सूचीत नसलेले अधिकार हे कोणाकडं, तर कॅनडामध्ये हे अधिकार केंद्राकडे दिले आहेत, अमेरिकेमध्ये राज्यांकडेच दिले आहेत हे अधिकार. पण भारतामध्ये आपण काय केलं आहे, ते अधिकार शेष अधिकार केंद्राकडे दिले आहेत. हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहावयास मिळतं. याबरोबर केंद्र आणि केंद्रातर्फे राज्यपालाची नियुक्ती. मी सांगितलं राज्यपालाचं पद 1935च्या कायद्यातून घेतलेलं आहे, पण राज्यपालाची निवड कशी व्हावी, जनतेकडून प्रत्यक्ष व्हावी, अप्रत्यक्ष व्हावी, केंद्राकडून व्हावी, तर या बाबतीमध्ये एक पद्धत आहे. तर त्या बाबतीमध्ये जनतेकडून वगैरे करण्याच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे, तर राज्यपालाची नियुक्ती केंद्राकडून, केंद्राचा जो काय आहे तो केंद्राच्या माध्यमातून केलेली आहे. राष्ट्रपती अपॉइंट करतात राज्यपालाची. भले त्या ठिकाणी एजंट म्हणून काम जरी होत नसेल तरी केंद्राच्या माध्यमातून केल्यामुळे केंद्राचा अंकुश ठेवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होते. तर राज्यपालाची नियुक्ती कुणाकडून केली जावी, केंद्राकडून केली जावी, कुठून घेतलं तर कॅनडाकडून घेतलेलं आहे. याबरोबर सुप्रीम कोर्टचं सल्लादायी अधिकार क्षेत्र जे आहे, सुप्रीम कोर्टच्या अधिकार क्षेत्रामध्ये सल्लागारी जे अधिकार क्षेत्र आहे ते कुठून घेतलं असं विचारलं जाऊ शकतं, तर कॅनडामधून घेतलं आहे. सल्लादायी अधिकार क्षेत्र कॅनडाच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे. याबरोबर दुसरा आहे ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना, ऑस्ट्रेलियामधून आपण समवर्त सूची घेतली आहे. बघा, केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे, याबरोबर समवर्त सूची जी आहे. समवर्त सूची म्हणजे समवर्त म्हटले ना, समवर्त शब्द आल्यामुळं असे विषय ज्या विषयावर केंद्र सरकारी कायदा करू शकतं, राज्य सरकारी कायदा करू शकतं, ठीक आहे, त्याला समवर्त सूची असं या ठिकाणी आपण म्हणतो. म्हणजे उदाहरण घ्या, आरोग्य घ्या, आरोग्य केंद्राचे अधिकार आहे, राज्याचा आहे, समवर्त सूचीमधला विषय आहे,
ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा असा की दोघालाही त्या ठिकाणी कायदा करण्याचा अधिकार मिळतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, समवर्त सूची असं म्हणतो, जे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. व्यापार वाणिज्य यांचं स्वातंत्र्य जे आहे ते सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. आणि संयुक्त अधिवेशन जे आहे, समजा उदाहरण घ्या, एखाद्या कायद्यावर, एखाद्या बिलावर, एखाद्या ड्राफ्टवर 2 सदनामध्ये वाद झाला, राज्यसभा लोकसभेमध्ये, तर काय करायचं अशा टायमाला, तर दोघांची जॉईंट बैठक जी आहे ती बोलवली जाते आर्टिकल 108 नुसार, आणि दोघांचं संयुक्त अधिवेशन घेऊन लोकसभेचे अध्यक्ष त्याचं जे काय अध्यक्षस्थान स्वीकारतात आणि एकत्र त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो, त्याला संयुक्त बैठक म्हणतात. ते आपण ऑस्ट्रेलियाकडून आपण स्वीकारलेलं दिसून येतं. ते महत्त्वाचे घटनेतून आपण घेतलेल्या गोष्टी आहेत. याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर मग आता कोणत्या कोणत्या घटना आहेत, आता सोव्हिएत रशियाची राज्यघटना आहे. सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेतून काय घेतलं असं पण विचारलं जाऊ शकतं. आता सोव्हिएत रशियाची राज्यघटना त्या काळामध्ये USSR म्हणून ओळखली जायची. आज रशिया थोडं वेगळं आहे. तर सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेतून आपण मूलभूत कर्तव्य घेतले, लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य घेतलीत सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये आपल्या घटनेत जोडलेले आहेत, मूळ घटनेत नाही आहेत, पण ते आपण रशियाकडून घेतले, सोव्हिएत रशियाकडून, रशिया अलग होण्याच्या पूर्वी घेतले आहेत. सोव्हिएत रशियाची राज्यघटना म्हणतात. याबरोबरच सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेमधून प्रास्ताविकेतील सामाजिक आर्थिक जे काय आहे तो भाग आहे, सामाजिक आर्थिक राजकीय भाग जो आहे प्रास्ताविकेमधील, तर जो आहे तो आपण भाग घेतलेला आहे. सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय जो आहे, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, राजकीय, ठीक आहे, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, ठीक आहे, आणि राजकीय न्याय, हे जे काही कन्सेप्ट आहे, मूलभूत कर्तव्य जे आहे ते आपण कुठून घेतलं आहे, सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. याच्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना जी आहे, ते 2 राज्यघटना आहेत दक्षिण आफ्रिकेच्या. 1995 मध्ये अलीकडे एक राज्यघटना आली आणि त्या काळातली एक राज्यघटना. त्या काळातल्या राज्यघटनेतून, दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून आपण घटनादुरुस्तीची जी पद्धत आहे, आर्टिकल 368 आपल्या संविधानामध्ये आहे, ते जी प्रोसेस आहे, आपण भले निश्चित त्यापेक्षा वेगळी आहे, पण आपण घटनादुरुस्ती पद्धत कुठून घेतलेली आहे असं जर विचारलं तर तुम्हाला लक्षात येईल त्या ठिकाणी साऊथ आफ्रिकेच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे. याबरोबर जर्मनी वायमर नावाचा जो काही प्रदेश होता त्या काळामध्ये, जर्मनी वायमर हा जो प्रदेश आहे, इथून काय घडलेलं आहे, तर या ठिकाणाहून आणीबाणी जेव्हा लागू होते, लक्षात ठेवा, आणीबाणी आपण 1935च्या कायद्यातून घेतलेली आहे, पण आणीबाणी जेव्हा लागू होते तेव्हा मूलभूत हक्क सस्पेंड केले जातात. काय मूलभूत हक्क सस्पेंड होतात, रद्द होतात, काढून घेतले जातात. तर त्या बाबतीत जे तरतूद आहे, आपण आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्काच्या बाबतीत कसे व्यवहार होतात ते कुठून घेतले, तर जर्मनी वायमरकडून घेतलेलं आपण. याबरोबरच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे जापानची राज्यघटना जी आहे, जापानच्या राज्यघटनेतून काय घेतलेलं आहे, तर कायद्याची प्रस्थापित कार्यपद्धत ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, कायद्याची प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आणि कायद्याची सूचित प्रक्रिया, उचित प्रक्रिया ज्याला म्हणतो आपण, ड्यू प्रोसेसला, हे 2 कन्सेप्ट आर्टिकल 21 मध्ये येतात, आपण नंतर कधी बघू. तर कायद्याद्वारे प्रस्थापित कायदे पद्धत ही कुठून घेतली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ती आहे जापानची राज्यघटना. ती एकच गोष्ट जापानच्या राज्यघटनेतून आपण घेतलेली आहे. फ्रान्सची राज्यघटना जर बघितला तुम्ही, तर फ्रान्सच्या राज्यघटनेमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तत्व म्हणतो आपण ज्याला, काय, स्वातंत्र्य, ठीक आहे, समता, बंधुत्व जे असेल, ही तत्व जे आहेत आपले, ते तत्व आपण तिथून घेतलेले दिसून येतात. ठीक आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे तत्व असतील जे आपण कुठून घेतले असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसं बघितलं तर हे तत्व भारताचेच ऑलरेडी प्राचीन काळातून आपण बौद्ध धर्मातून घेतलेले दिसून येतात, पण तसा उल्लेख या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला फ्रान्सच लिहावं लागेल. या ठिकाणी प्रास्ताविकेचा भाग जो आहे तो तिथून घेतला आपण, फ्रान्समधून घेतला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक छोट्या लेक्चरमध्ये मला जे काय ते भारतीय संविधानाचे जे काही स्त्रोत आहेत याच्यावर नक्कीच आतापर्यंत क्वेश्चन विचारलेला आहे, विचारला जातो. पण कसा लेक्चर वाटला काय नाही कमेंट करा, कारण हे वाचून घ्या एकदा, मी दिलेला आहे, किंवा व्हिडिओ 2दा-3दा पहा, त्याच्यातून तुम्हाला कळून जाईल की नेमकं काय काय घेतलेलं आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद, थँक्यू.